बघा, जेव्हा अवनी आणि धनराज हे बाहेर गेलेले असतात काही कामासाठी आणि अवनीला समजायचं धनराजचा मोठा भाऊ म्हणजे यशदादा हा कॉन्ट्रॅक्टर नसून एक गवंडी आहे, तेव्हा अवनी धनराजला बोलते, राजा तू माझ्याशी खोटं का बोलला? यशदादा एक कॉन्ट्रॅक्टर नसून तर गवंडी आहे, तू का माझ्यापासून तुझ्या घराचं सत्य लपवलं? तेव्हा धनराज बोलतो, हो लपवलं मी सत्य, कारण माझ्या घरच्यांना कोणी कमी लेखलेलं हे मला आवडत नाही. तेव्हा अवनी बोलते, हो का, मग मी काय तुझ्या घरचे नव्हते? तुला तुझं मानतच नव्हतं का? तसा धनराज बोलतो, तसं नाही आहे मॅडम. अवनी बोलते, हे कसं आहे? तो अजून किती काय काय लपवलेलं आहे माझ्यापासून, तुझ्या भावंडांचं, तुझ्या वडिलांचं, कोणाकोणाचं लपवलं हे सगळं मला माहिती होणारच आहे. यशदादाचं आता माहिती झालं, तसं धन्याचं पण आता सगळ्यांचं माहिती होणार. तेव्हा तो बोलतो, मला माहिती आहे पण मला नाही आवडत माझ्या घरच्यांना कोणी कमी लेख. तेव्हा अवनी बोलते, मी कुणाला कमी लेखलं म्हणून तू त्या दिवशी यशदादाला सायकलवर जात होता तू म्हणून त्याला बोलला की मी त्याला गाडी घेऊन देतो, तो गाडीवर जात नाही म्हणून यशदादा सायकलवर जात होता का? तो कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून, गवंडी आहे म्हणून ना? तेव्हा तो बोलतो, नाही. तेव्हा अवनी बोलते, मला तुझ्याशी राहायचं नाही कारण मला खोटं आवडत नाही आणि मला खोट्या माणसांची संगतही आवडत नाही. राजा तू माझ्याशी खोटं बोलला आहे, मला खूप वाईट वाटलेलं आहे, मी राहती आहे, मी तुझ्यासोबत राहणार आहे. तेव्हा धनराज बोलतो, मॅडम ऐका ना माझं. तेव्हा अवनी बोलतो, तू माझं नावही घेऊ नको, जायत ना. तेव्हा धनराज बोलतो, देवी ऐका गं, ही आमच्या लव्ह स्टोरीची इतकी कठीण परीक्षा बघत आहे. काय पाप केलेलं आहे मी? माझ्या घरची सत्य परिस्थिती लपून आहे, माझ्या भाऊन ते सगळे. माझा भाऊ आहे गवंडी कामगार, तर काय करू? मलाही काही नोकरी नाही आहे. तर अवनी मॅडमना मी कसं सांगू की मलाही नोकरी नाही आहे? का तू इतकी सत्व परीक्षा घेते आमच्या लव्ह स्टोरीची? अवनी मॅडमला कुठे शोधू आणि कसं त्यांना म्हणून घरी आण? तूच आता काहीतरी चमत्कार कर आणि माझ्या आधी अवनी मॅडम घरी पोचू दे बाई आता, नाहीतर काय करू मी? काय देऊ आबांना आणि अण्णांना धान्या पाण्याला उत्तर? काय सांगू की मी अवनी मॅडम कुठे आहे? प्लीज काहीतरी कर आणि तू त्यांना माझ्या आधी घरी पाठव.